बुलबुला कुंड सारखे बुडबुडे येतात. नर्मदे हर बुलबुला कुंड सारखे बुडबुडे येत असतात. तर सगळा तांदूळ वाळत ठेवलेला आहे. मग ही पोती भरून मग ठेवलेली दिसत आहेत. पुन्हा इथे निम्म्या रस्त्यात सगळा तांदूळ वाळत ठेवलेला दिसतोय. हा समोरचा माणूस चालत चालत येतोय. आपल्याला असं वाटतंय चालतोय, पण तांदूळ वर खाली करणं हाताने त्यापेक्षा त्याच्यात चाललेलं आणि नाहीतरी वरची ही सालं आहेत. सगळी असे हे तांदूळ पोत्यात भरून हातसडीच्या किंवा मशीनवरती सालं काढायला जातात. नर्मदे हर लांबपर्यंत बघितलं तर सगळीकडे डावी बाजू ही तांदूळ पसरलेला दिसतोय. आधी तर तांदूळ सगळा रस्त्यावर होता. इथे निदान काही खाली प्लॅस्टिक शीट्स तरी टाकलेले दिसत आहेत. नर्मदे हर सूर्यकुंड हे मागं मंदिर, हे नवं मंदिर. मागल्या वेळेला हे मंदिर हे कमान याचं काम चालू होतं. पाणी असंच खराब आहे, पण तरी याच्यात परिक्रमावासी आंघोळ कपडे धुणं हे करतात. नर्मदे हर. काकांनी दुपारी 3-3:30ला जाताना कुल्फी दिली होती. सकाळी या गाड्या धंद्याला बाहेर पडतात. आता यांनी मिल्कशेक दिला. नई मशीन लाके दे दिया कुल्फी की जगह. हां, मागल्या वेळेला कुल्फी बनवायची मशीन नव्हती, मैयाने ती दिली आणि धंद्याची बरकत झाली आहे. छान. हां, नर्मदे हर.
नर्मदे हर. मी शिरीष कवठेकर, राहणार धायरी, पुणे. मी नुकतीच नर्मदा परिक्रमा केली. नोव्हेंबर 25 ते मार्च 26 या काळात ही परिक्रमा मी केली. या परिक्रमेतील काही फोटो व्हिडिओ हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती लोड केले आहेत, जेणेकरून ज्यांनी परिक्रमा केली नाही त्यांना एक मानसिक परिक्रमा केल्याचा आनंद मिळेल आणि या सगळ्या तीर्थांचं दर्शनही होईल. माझे हे चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर त्याचेही असेच फोटो जर मी लोड केले तर आपणास ते सहजपणे पाहायला मिळतील. तसेच हा माझा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा चॅनल पाहण्यास प्रवृत्त करा. या फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये काही जर माझ्या त्रुटी आढळल्या तर त्याही सांगा, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर ते दुरुस्त करता येतील. नर्मदे हर.